स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी LKG UKG, पहिली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC MTSC NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUवाडी प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आपल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच जी जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना आणि इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष अशा सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळालं. आणि गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये एकूण 60 पैकी 64 सदस्यांनी ह्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून इथे बसवले आणि उपाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी बसवले. आज सभापतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालजी पाटील व काँग्रेस पक्षाचे नेते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार, आदरणीय विलासराव जगताप साहेब, आदरणीय राजेंद्र अण्णा, आणि खास म्हणून आता आमच्यात एक चांगली आणि नव्याने आज जी सभापती निवडीमध्ये भर पडलेली आहे की शिवसेना आटपाडीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे काही सहकारी सदस्य सन्माननीय तानाजीराव पाटीलजी हे सगळेही आता आमच्यासोबत सामील झालेले आहेत, आमच्यासोबत आहेत. अशी एकूण आता जिल्हा परिषदेमध्ये 37 जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही आता आम्हा सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये मोठे यश मिळालं. आणि जिल्ह्यातल्या या सर्व नेत्यांचं मी खास करून या ठिकाणी त्यांचे आभार मानेल. शिवसेना उभाट्याचे अभिजित पाटीलसुद्धा यासोबत आमच्यासोबत आहेत आणि त्यांचाही उल्लेख करेल. या सगळ्या नेत्यांनी आता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्यातल्या लोकांना जे त्यांच्या मनात इच्छा होती त्या इच्छेनुसार आज खरं तर आम्ही हे 37 लोक आणि सगळे ज्यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेले 25-30 वर्षाहून अनेक नेते, माजी आमदार, माजी मंत्री राहिलेली जी ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय केला. तो जिल्ह्याच्या हितासाठी, विकासासाठी, अनेका चांगल्या विचाराने या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या मजबूत करण्यासाठी आज आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि त्याचबरोबर मला आता नुकतीच बातमी कळाली की जे सभापती निवडीसाठी केवळ 4च अर्ज दाखल झालेले आहेत. विरोधी पक्षाने कुठले अर्ज दाखल केलेला नाही, म्हणून जवळजवळ आता ही बिनविरोध निवड झालेल्याची प्रक्रिया ही आता आपल्याला पाहायला मिळते. ती लवकरच निवडणूक अधिकारी घोषित करतील असं दिसतंय. आणि म्हणून 100% हा फार मोठा विजय, हा पुरोगामी विचाराचा आहे, हा सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा आहे, जनतेचा आहे. आणि जी मूठ पुन्हा एकदा या सर्व पक्षाच्या नेत्यांनी, माझी आमदारांनी बांधली, त्याचा हा विजय आहे. आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय सगळे विभाग आहेत त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन त्यांना राहील. लोकांच्या अपेक्षेपलीकडे चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे. कमीत कमी 70 ते 75% उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, तरी म्हणतात सरकारमध्ये की गॅसचे भाव उपलब्ध आहे. हाही प्रश्न मी लोकसभेत मांडला होता आणि मी तुम्हाला तेच सांगतो. त्यांनी पहिला दुजोभाव केला आहे शहर आणि ग्रामीण ह्या 2 कनेक्शनमध्ये. शहरी कनेक्शनला त्यांनी सांगितलं की 25 दिवसात गॅस सिलेंडर देण्यात येतील, ग्रामीण भागात 45 देण्यात येतील. हा मुद्दा संसदेत मांडल्या लगेच त्यांनी एक तात्पुरतं सर्क्युलर काढलं आणि त्या ज्याच्याकडे 2 सिलेंडर आहेत
त्याला 35 दिवस, ह्यांना 25 दिवस, त्याला असा प्रयत्न केला. पुन्हा सर्क्युलर बदललं आणि सांगितलं 45 दिवस हा ग्रामीणमध्ये राहणारच. काही ठिकाणी कनेक्शन रहिवासी ग्रामीण भागातला आहे पण त्याचं कनेक्शन शहरात आहे, त्याला 25 दिवसात मिळणार. काही ठिकाणी तो रहिवासी शहरातला आहे पण पूर्वीपासून कनेक्शन गावचं आहे, त्याने तेच ठेवलं आहे, कनेक्शन गावात आहे. 45 दिवस कुटुंब अजूनही एकत्रित कुटुंब म्हणून ग्रामीण भागात राहतात. 45 दिवस एक गॅसचा सिलेंडर पूर्ण हे अशक्य आहे. थोडक्यात शासन त्यांना आता रॉकेल केरोसिन द्यायचंही बंद केलेलं आहे. शासन त्यांना सांगते का की तुम्ही आता घरी लॉकडाऊन ठीक आहे, लॉकडाऊनची परिस्थिती पुन्हा मोदी साहेबांना आणायची असेल तर आपण घरी त्यावेळी लॉकडाऊनशिवाय किमान गॅस मिळायचा, स्वयंपाक तरी व्हायचा. आता हा स्वयंपाक नेमका करायचा कशातून? पुन्हा आपण चुली तयार करायच्या का? पुन्हा आपण चुली फुकत आपल्या माता भगिनींना सांगायचं का? काही नियोजन नाही आहे. कुठेही कुठल्याही पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या सर्क्युलरमध्ये लिहिलेलं नाही की कमर्शियलला गॅस देऊ नये. तरीसुद्धा कमर्शियलला गॅस दिला जात नाही. हॉटेल व्यवसाय बंद पडत आहेत. लोक ह्या ठिकाणी जी नोकरीनिमित्त सांगली जिल्ह्यात आलेली आहेत त्यांचं पूर्ण जेवणाची व्यवस्था ही त्या खानावळातनंच होत असतील. खानावळात नाही आहे. आम्हीसुद्धा शिक्षण संस्था चालवतो आणि सांगली ही शिक्षणाची पंढरी आहे. या ठिकाणी वसंतदान सुरुवात केली आणि कदम साहेबांनी या ठिकाणी मोठे मोठे कॉलेजेस उभं करून आज मोठ्या मोठ्या शाळेतनं राजनबापू इन्स्टिट्यूटसुद्धा आहेत. मुलं त्या ठिकाणी शिकायला राहायला येतात. त्या मुलांना सुद्धा हॉस्टेलचं जेवणसुद्धा देण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण मेसवाल्यांना गॅस मिळत नाही. आता ह्यातनं जर मंत्री म्हणत असतील गॅसचा तुटवडा नाही आहे मग त्याला काही उत्तर देण्यासारखं राहिलेलं नाही. हे सरकार हे अजब सरकार झालेलं आहे, हेच एवढं सांगू शकतो. आपण पाहिलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत 34 लोक ठामपणे एकत्रित राहिले आणि आता त्यात वाढ झालेली आहे. निश्चित विरोधकांनी त्यांचा पराभव स्वीकारून अर्जही भरले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा निश्चित आभार मानूया की निष्कारण निवडणूक ला ते सामोरे गेले नाहीत. जिल्हा परिषद चालवत असताना मला विश्वास आहे की नूतन सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सर्व समाजातले, सर्व घटकातले, सर्व पक्षातल्या लोकांना, निवडणाऱ्या लोकांना एकत्रित घेऊन कामकाज करतील. आत्ता जयंत पाटील साहेब विश्वित कदमांनी सांगितल्याप्रमाणे काही नियोजन या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या सांगली जिल्ह्यासाठी करायची आमच्या सगळ्यांची एक कल्पना आहे. रोहितदादा मागच्या बैठकीत अधिवेशन असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे आज हा जो विजय झालेला आहे की चारी आता छाननीही झाली आणि चारी उमेदवारांचे अर्जही वैध आज निर्णय अधिकाऱ्यांनी ठरवलेले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आजची पूर्ण झालेली आहे. पण जबाबदारी निश्चित आपली सगळ्यांची वाढलेली आहे आणि ती एकत्रितपणे ही जी मोड बांधलेली ही अशी पुढेही चालू राहील ह्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न असेल. नाही, हे बघा, रोहितदादांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न नशेखोरीवर विचारलेला मांडलेला, योगायोगाने त्याच दिवशी मी सुद्धा लोकसभेत नशेखोरीवर प्रश्न मांडला. हे काय ठरवून नव्हतं, ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्यामुळे हा प्रश्न मांडावा लागला. केंद्राने सुद्धा माझा प्रश्न वेगळा होता आणि केंद्राने ह्या नशेखोरी थांबवण्यासाठी आणि नशेखोरीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्याचा होता. मात्र ह्या सांगली जिल्ह्यात मी मुद्दामून त्यांना सांगितलं की ह्या नशेखोरीतनं गुन्हेगारी वाढत आहे का पोलिसांचा दुर्लक्ष, पोलिसांच्या खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांवर अति फ्रीडम, ज्या माध्यमातून भ्रष्टाचार, अवैध धंदे हे राजरोज खुलेआम सुरू आहेत, ह्याला आळा घालण्याची गरज आणि निश्चित ही जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते, मुख्यमंत्र्यांवर येते का आज मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत. आणि सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्री झाल्यापासून ते प्रचार वगळून अजून आले नसल्यामुळे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी इथं यावं आणि ह्या निवडणुकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे आज मुख्यमंत्री म्हणून तिथं आहात आणि सांगली जिल्ह्यात खरंच आणि खास करून सांगली शहरात ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. ह्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. गरज पडली तर इतर चांगले अधिकारी ह्या ठिकाणी आणून सुद्धा तो प्रयत्न केला. पालकमंत्र्यांचा अजब वक्तव्य आहे की खून झाला की आरोपी नाही, पहिला तर सरकारने सगळ्यात मोठी चूक केली की त्या गॅसमध्ये मोनॉपली आणली. सांगलीत फक्त भारत गॅसलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही पाईप गॅस द्या. मोनॉपली आणली चुकीची. स्पर्धा लावली असती तर लोकांनी सगळ्यांना मिळालं असतं. पाईप गॅसला कुठेही कोटा लावलेला नाही आहे. त्याचं कारण त्यांनी म्हणतात की पाईप गॅसला कोटा लावलेला नाही कारण ते प्रत्यक्ष घरात वापरलं जाते. सिलेंडरला आम्ही कोटा लावला आहे कारण लोक हे बाजारात विकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेवरच विश्वास ठेवत नाही. ज्या जनता तुम्हाला निवडून देते त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही, हे दुर्दैव आहे. आणि खरोखर काळा बाजार होत असेल आणि म्हणून तुम्ही हे कोटा आणताय, मग तुम्ही काळा बाजार रोखण्यात अपयशी ठरलेला आहात आणि तुम्ही अपयशी सरकार आहे, तुम्ही सांगून दिलं.
खून झाला तर आरोपी सापडला, पण खून व्हायच्या अगोदर ते खून होऊ नये म्हणून काय उपाययोजना करत नाही? नाही, हे बघा, मी तेच सांगितलं की नशेखोरीमुळे जे खून होत आहेत तो त्याच्यावर कंट्रोलच ठेवता येत नाही नशेखोरीतनं, त्यामुळे ते खून होतात त्यानंतर तो सापडतो. पण क्राईम प्रिव्हेन्शनसुद्धा ही होम डिपार्टमेंटचीच गोष्ट आहे. जयंत पाटील साहेब सुद्धा गृहमंत्री राहिलेले आहेत आणि त्यात तुम्ही त्यांना विचारलं ते तुम्हाला सांगू शकतील. आज खातं मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे, मुख्यमंत्री खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना ह्या पातळीवर खाली जाऊन बघता येत नसेल. जमत नसेल तर इतर कुठल्या मंत्र्यांना त्यांनी ते खातं द्यावं जेणेकरून सांगलीची सुरक्षितता वाढावी. आपण एक परिस्थिती सध्या बघितली की त्यामध्ये गॅस मी मुळात पाण्याच्या विषयावरती राजकारण मलाही करायचं नव्हतं आणि श्रेय घेण्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर स्पर्धा कोणीही करू शकत नाही. मी यापूर्वी विनंती केली होती की दुष्काळ प्रचंड आहे आणि राज्य शासनामार्फत यावर्षी पाऊससुद्धा कमी पडणार आहे अशी माहिती मिळत असताना पाण्याच्या वरून राजकारण करायचं नाही असा निर्णय आम्ही घेतला होता. म्हणूनच त्यांना आज अखेर उत्तर मी दिलं नाही. पण परवा पाण्याच्या आंदोलनाच्या दिवशी पाणी हा विषय सोडून ते माझ्यावरतीच जास्त बोलले असं मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून समजलं. आता तासगावमध्ये पाणी पोचून एक दिवस ओलांडल्यानंतर तासगावला पाणी मिळावं म्हणून त्यांनी आंदोलन करणं म्हणजे त्यांचा तिथल्या सिंचन विभागाच्या बाबतीत आणि सिंचन योजनांच्या बाबतीत किती दांडगा अभ्यास आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही. किंबहुना त्यांचं आंदोलन आहे म्हणून पाणी पोचू नये म्हणून आदल्या दिवशी अधिकाऱ्यांना फोन करून पंप बंद करायला सांगणे असेल इतपतच्या गोष्टी त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण पाणी तासगावपर्यंत पोचलं आणि पाण्याचं वितरण हे टाईम टेबल आम्ही ज्या पद्धतीनं ठरवलं आहे त्या पद्धतीनं चालू आहे. आता आज आंदोलन केलं म्हणून कोयनेतनं सोडलेलं पाणी उद्या तासगावात पोचत असेल म्हणजे अधिकारी गणित घालत असताना वेगाचा गणित घालत असतील, किती पाणी येणार आहे याचा गणित घालत असतील. पण आज आंदोलन केलं म्हणून उद्या पहाटे लगेच पाणी आलं असं म्हणणं ही लोकांची दिशाभूल करण्यासारखं आहे आणि लोकांना बाळबोध समजण्याचं काम त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं टाईम टेबलप्रमाणे किंबहुना मागच्या वर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हे पाणी मिळालं होतं. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पाणी आम्ही देऊ शकलेलो आहे. थोडासा फ्लो कमी आहे पण आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून भांडत असताना पाणी आणत असताना तिथं 2 मंत्र्यांशी भांडून एका सत्तेतल्या आमदारांशी भांडून पाणी इथंपर्यंत आणायचं आहे. तरी देखील ते पाणी इथंपर्यंत आणण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे. आता पाणी हा विषय दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या असताना त्यांनी राजकारण न करता सामंजस्य राहून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा लाभ कसा मिळेल याची खात्री करणं आवश्यक आहे. लोकांची दिशाभूल करतात किंवा खासदार स्टंटबाजी करतात असं म्हणायचं. आता मागच्या वेळेला त्यांनी अर्धा तास काहीतरी कर्जमाफी व्हावी म्हणून रास्ता रोको केला होता आणि राज्यामध्ये कर्जमाफीची फसवी घोषणा झाल्यानंतर आम्ही अर्धा तास रस्ता अडवला म्हणून राज्याची कर्जमाफी झाली असं ते सगळीकडे सांगतात. अशा बहादरांवरती किती विश्वास ठेवायचा हे तासगाव कोटेमंकाळमधल्या लोकांना माहिती आहे. एकूण 37 जिल्हा परिषद सदस्यांचं संख्याबळ महाविकास आघाडीबरोबर होतं. यामध्ये स्नेहल मोरे, सावित्री तमनगौडा रवी, पृथ्वीराज तानाजी पाटील आणि दादासो नारायण कोळेकर हे 4 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने होते आणि यांच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज आला नसल्यामुळे बिनविरोध यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळं मी महाविकास आघाडीतील सर्व घटकांचं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि महाविकास आघाडीच्या आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचं ज्यांनी या सगळ्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून प्रक्रियेवरती विश्वास ठेवून ही प्रक्रिया एकजिन्सीपणाने पार पाडली त्याबद्दल मी सर्व प्रमुख नेत्यांचं सुद्धा मनापासून आभार मानेन. स्नेहल मोरे, सौ सावित्री तमनगौडा रवी, श्री पृथ्वीराज तानाजी पाटील, श्री दादासो नारायण कोळेकर. अद्याप त्याची चर्चा झालेली नाही आहे आणि जे काही वाटप असेल ते 1-2 दिवसात आम्ही जाहीर करू. दादा, परवा अधिवेशनामध्ये आपण यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता. जर सुनित्रा भाऊ यांना राष्ट्रीय अध्यक्ष तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल
विलिनीकरण आहोत. नाही, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते असतील, हे जे भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.